नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या 37व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता मंगळवारी बोईसर जवळील लालोंडे फुलांचा पाडा येथे उत्साहात पार पडली। रस्ता सुरक्षतेबाबत पर्यावरण संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर आधारित उपक्रमामुळे हा कार्यक्रम सामाजिक जनजागृतीचा प्रभाव मंच ठरला। या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील यूट्यूब कलाकारांचा एक पात्री नाटिका, देशभक्तीपर गीत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून रस्ता सुरक्षतेचा संदेश देण्यात आला। यावेळी तारपा वादक पद्मश्री भिकल्या दिंडा यांची विशेष उपस्थिती लाभली असून पोलीस विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विकास नाईक, मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेश, वाहतूक शाखा पालघरचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंके, पोलीस निरीक्षक संदीप नांगरे उपस्थित होते। तसेच अपघाती रुग्णांना मोफत सेवा देणारे रुग्णवाहिका चालक अतिश सय्यद यांचा मृत्युंजय दूत म्हणून सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन कदम आणि अरविंद बेनका यांनी केले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी, ग्रामस्थ व पोलीस पाटील उपस्थित होते। पहा यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि पद्मश्री भिकल्या दिंडा काय म्हणाले। पत्रकार बंधू, विद्यार्थी मित्र हो आणि आपल्या पालघर जिल्ह्याची शान असलेले आपले काका, ज्यांना आताच आपल्या भारत सरकारच्या वतीने त्यांना नावाजले गेलेले, त्यांनी आता मार्गदर्शन केलंय। आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आजच्या या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात आमचे सर्व सहकारी यांच्या या मेहनतीने हा कार्यक्रम या इथं पार पडतोय, त्यामुळे त्यांना आधीच मी त्यांचं आभारी व्यक्त करतो। विद्यार्थी मित्र, आज आपण सर्व इथं मनोरंजनासाठी म्हणून आलात। आपले काही प्रतिष्ठित व्यक्ती बसलेले आहे, सर्वांना माहिती आहे। या मनोरंजनातून आपल्याला जी पोलिसांच्या वतीने आयोजित हा जो कार्यक्रम आहे, हा फक्त यासाठी आहे की आपलं आयुष्य आपण जगत असताना ज्या जिद्दीने आणि ज्या ताकदीने आपण आपल्या हॅपीनेससाठी, म्हणजे आपण आनंद घेण्यासाठी जे आयुष्य जगत असतो, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण वायफळ आपल्या काही चुकांमुळे करत असतो। त्याच्यातला हा एक भाग आहे जो वाहन चालवणं आहे। त्याच्यातले नियम, त्याच्यातल्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या टाळून आपण वाहन चालवत असतो आणि त्याच्यातनं जे काही प्रकार घडत असतात, अपघात होतात, रोड ऍक्सिडेंट, हे आजच्या आपल्या तरुण पिढीला घालवण्यातले सगळ्यात मोठे कारण झालेले आहे। आपल्या एकट्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 12,000 लोक एकट्या रोड ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर होत असतात आणि त्यांचा वयोगट असतो 18 ते 30 वर्ष आणि 18 वर्षापेक्षाही खालील लोक असतात। जे वय शिकायचं असतं, ज्या वयामध्ये आई वडिलांना सांभाळायचं असतं, त्या अशा वयामध्ये आपल्या आई वडील आपलं प्रेत कांद्यावरती घेऊन जात असतात स्मशानापर्यंत आणि त्याची फक्त आणि फक्त एक चूक असते, जी की आपण कधीही नियमाकडे लक्ष देत नाही। आपल्या हातात गाडी आली की आपण हा विचार करत असतो की आता गाडी माझ्या हातात आहे, मला वाटेल तसा चालवेल आणि वाटेल ते करेल मी या गाडीवरती, पण गाडी ही आपल्या हातात आपलं आयुष्य घेऊन चालवत असतो आपण। या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे। पोलीस तुम्हाला वारंवार सांगत असतात, आम्ही रस्त्यावरती नाकाबंदी करत असताना बऱ्याच लोकांना पकडतो, त्यांचे चालान फाडले जातात, त्यांच्याकडनं फाईन वसूल केली जाते। ती फाईन यासाठी वसूल केली जाते की त्याच्यातनं तुम्ही कुठली तरी एखादी शिक्षा म्हणून का होईना परंतु शिकवण घ्यावी, जेणेकरून तुमच्या खिशातला पैसा बाहेर पडतोय, तो असाच वाया जातोय, हे तुमच्या मनात येऊन कमीत कमी त्या नियमांचं तुम्ही पालन करावं, ही एक त्याच्या मागचा एक हेतू असतो आणि त्याच्यासाठी त्या फाईन असतो। परंतु आपले लोक तेही जुमानत नाही। पोलिसांना कसे तरी कुणाची तरी ओळख सांगितली जाते, तिथं त्यांना आता इथं नाटकामध्ये असं सांगितलं तसं हातापाया पडून काहीतरी करून खोटे कारण सांगून तिथून निघून जातात आणि पुढे गेल्यानंतर असंच काहीतरी प्रकार होत असतो। तुम्हाला त्याच दिवशी होईल असं नाही, परंतु आयुष्यात तुम्ही त्या गाड्या घेऊन फिरत असतात, त्या गाड्यांचा वेगाचा नियम, त्या गाडीवरती जात असताना आपण हेल्मेट असेल, सोबत असणारे डॉक्युमेंट असेल किंवा आपण वाहन चालवत असताना घ्यावं याची काळजी, जेणेकरून समोरचा हा सुरक्षित वाहन चालवू शकेल। या संपूर्ण जबाबदारी असते ते एकत्रितरित्या वाहन चालवण्याचे हा संपूर्ण एटिकेट्स आहे आणि ते रूल्स आपण पाळले गेले पाहिजे, याच्यासाठी ते बनवलेले आहे। आता ते नाही पाळले तर मग त्या फाईन्स असतात। फाईन हे त्याचं सोल्युशन नाही।
आपण आपल्या मनाने आपण त्या गोष्टी आपल्या अंगाने लावल्या गेल्या पाहिजे. आपण ती गोष्ट आपला आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे म्हणून आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळं कोणाचा जीव जाणार नाही किंवा आपल्याच गाडीवरती आपला स्वतःचा जीव जाणार नाही, याची जबाबदारी आणि जाणीव आपल्याला असली पाहिजे. मी खूप जास्त काही सांगत नाही, पण तरुण वर्गाने या गोष्टींची जाणीव ठेवावी. कारण आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे. आयुष्य जगत असताना उगीच ते आपल्या एका छोट्या चुकीमुळे ते वाया जाईल असं काही होता कामा नये, असं कोणाशी होऊ नये अशी ईश्वराने प्रार्थनाही करतो. असं काढायचं आहे की जास्तीत जास्त ऑनलाईनवर तर नकोच राहू. हे ऑनलाईन जे आहे ना त्याच्यावर आपला जो समाज सगळं ऑनलाईनवर चालला आहे. म्हणजे गाडी घ्यायची ऑनलाईन डर 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 फार 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 कर जाता आणि कुठं तरी ॲक्सिडेंट झालं की सांगतात काय काय सांगता तुम्हीच सांगता पडलो रे पडलो. पोलिसांत नाही नांगलावा. आता पोलिसही नांगला ओढ्यात कळ ना मग पोलिस कशा कुठत तर ह्या तुम्हाला ना कुठत मध्ये तुमची चूक दाखवून देत. चांगल्या रेंटाय पाहिजे काय पोलिस कुठं दखल देत त्या मानायला नको. आई बापाचा मानायला नको. बेट खेळायला जायच्या तर गाडीच पाहिजे. गाडीच जायचा तिकडे पान खेळायचा आणि 4-4 जण यायचा आणि तिकडे येणं पडायचा मग गुडघे मोडून यायचा इकडं. आताच मी सांग मी माझ्या नातूला गाडी घेऊन दिली कामाला कामाला गेला पाय दोन आला. खर्च कोणा केला दौऱ्या बाणी. परत अजून गेला अजून पडला तो ढोबा घालून गेला. झाला पैसा मी भरलं आणि गाडी घेऊन दिली परत अजून पडला हात मोडून ठेवला. आजची गोट सांग अजून घरी तर मळत हो आणि पोरा मला पोसायला लागत. बायका 2 आहेत. तेच मी आठवून तुम्हाला सांगणार का पोरा हो शासन आहे. शासन कशासाठी आपल्याला मार्गदर्शन लावण्यासाठी आहे. शासन तुम्हाला कुटायसाठी झोडायसाठी मारायसाठी नाही. पण हे आपले मनाला विचारला पाहिजे. आपला मन आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे आणि आपला मन आपल्याला ठेवला पाहिजे म्हणजे मनाला स्वतःने विचारला पाहिजे तेव्हाच विकास. नाही तुम्ही मनाला विचार केला नाही तर विकास होईल. कधी पडसाल कधी काय करसाल. आता माझ्याबद्दल मी काय सांग आमच्या काळात ब्रिटिशचा काळ होता. ब्रिटिश केलं काँग्रेसचं राज्य आलं. काँग्रेसच्या राज्यात शाळा भरायला लागली म्हणजे पंचायत स्थापन झाली शाळा भरायला लागली. तर शाळेत मी एक दिवस मला घालवला. आता मी 10-12 वर्षाचा मोठा होता. शाळेत गेलो सगळे पोराला गण्यासाय नमः असा दिला. गण्यासाय नमः असा सांगायला श्री गणमने हा श्री गणमने हा मला मास्टरने सोडला आणि तेथून मला गुराशी घालवला. ही गुराशी आम्ही शिकलो. कशा हे वाद्य आपला आदिवासाचा दैवत आहे. ही मायभूमी माती परीक्षा केली. बस आता मी आता मला जास्तीचे आपण पाहत राहा निर्भीड समाचार.